नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी सेंटर चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, कारण अनेकदा आपण आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा वोटर आयडी हरवले तर नवं काढण्यासाठी सेतू सेंटरला फेरे मारत राहतो। वेळ पण जातो आणि आपलं काम तसंच राहून जातं। पण आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की ही तिन्ही महत्त्वाची डॉक्युमेंट्स घर बसल्या आपल्या मोबाईलवरून फक्त 5 मिनिटात कशी डाउनलोड करायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1, ऑनलाईन रेशन कार्ड डाउनलोड करण्याची अतिशय सोपी पद्धत। सर्वप्रथम आपण रेशन कार्ड डाउनलोड करूया। मित्रांनो, रेशन कार्ड काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही। फक्त Google Play Store उघडा आणि मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करा। ॲप ओपन केल्यावर तुम्हाला एकदम साधा, सोपा इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला आधार क्रमांक आणि खाली दिसणारा कॅप्चा कोड टाकून लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचे आहे। मग तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो टाकल्यावर तुमचे डिजिटल रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल। साईडला डाउनलोड बटन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुमचे रेशन कार्ड तुमच्या फोनमध्ये सेव्ह होऊन जाईल। हवे असल्यास त्याचा प्रिंटआउटही करू शकता। नंबर 2, आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे। आता आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ते पाहू। सर्वप्रथम क्रोम ब्राउझर उघडून आधार टाईप करून सर्च करा। फर्स्ट ऑप्शन म्हणजे UIDAI ची अधिकृत वेबसाईट, त्यावर क्लिक करा। इथे तुमची लँग्वेज निवडा। यानंतर होम पेजवर गेट आधारमध्ये डाउनलोड आधार हा पर्याय निवडा। आता इथे आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाईप करून सेंड OTP करा। मोबाईलवर आलेला OTP टाकल्यावर तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल। फाईल ओपन करताना पासवर्ड मागेल। हा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची पहिली 4 कॅपिटल अक्षरं प्लस जन्मवर्ष टाका। असं टाकलं की तुमचं ई-आधार ओपन होईल। नंबर 3, ई-वोटर आयडी कसे डाउनलोड करायचे। आता सर्वात शेवटी वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू। प्ले स्टोअरमध्ये जाऊन वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करा। ॲप ओपन केल्यावर डाउनलोड ई-एपिक हा पर्याय निवडा। यानंतर येस आय हॅव एपिक नंबर हा पर्याय निवडायचा। इथे तुमचा एपिक नंबर म्हणजेच मतदार यादी क्रमांक टाका आणि खाली तुमचे स्टेट निवडा। माहिती एकदा सर्च झाल्यावर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स दिसतील। प्रोसीडवर क्लिक करा। यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल। तो टाकल्यानंतर ई-वोटर आयडी डाउनलोड होईल आणि हे कार्ड कुठेही वापरू शकता। मित्रांनो, सरकारी कागदपत्र आजकाल खूप महत्त्वाची आहेत। ती हरवली तर आपल्याला किती त्रास होतो हे तुम्हाला माहीतच आहे। म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जरूर उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे प्रत्येक लाईक आणि कॉमेंट आम्हाला पुढे अशीच उपयुक्त माहिती देण्यासाठी प्रेरणा देतात। भेटूया आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।